स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत वांद्रा में विठल रखुमणी मंदिर पे अखंड हरिनाम सप्ताह सोहला लगातार 8 दिन चलने के बाद 8वां दिन सकाळी 9 से 11 कालाचा कीर्तन अहवप श्री ज्ञानेश्वर दत्तात्रेय पारधी महाराज के द्वारा सुनने को मिला और उसके बाद से महाप्रसाद का भी लाभ मिला। हम आपको बता दें कि इस अवसर पर हजारों के तादाद में वहाँ पे लोग मौजूद थे। तो वहीं पर हम आपको बता दें कि माननीय श्री पंडित पाटिल साहब, राकेश पाटिल साहब और सौभाग्यवती मैडम जो कि प्रकाश पाटिल साहब की मिसेज हैं, वो भी आई हुई थी। तो आप देख सकते हैं हमारे चैनल के माध्यम से महाराज जी का हम आपको कथा सुनाते हैं और बाद में आप उनका जो है पूर्ण जानकारी उनसे आप सुन सकते हैं। तो चलिए हम देखते हैं वहाँ का कुछ दृश्य। अर्थ असा आहे की लाई आणि दही खाल्ला, प्रसाद आगत घेतलेला नाही। विठ्ठल दानोबरांची किती गोड भाषा आहे। चार ते खरी गणे नाही समजता संसार काय प्रसादाचा परिणाम आहे। विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या बाजारातून चांगली निघेने म्हणजे बाजारात ती भेटते होणार आहे, प्रसाद होणार आहे, प्रसाद होईल। पण तो कधी प्रसाद होईल? त्या लीला, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र, भगवान श्रीकृष्णाचे गुणगान गायले की मग तो प्रसाद होईल। ह्याची अनुवाद सदा करू, सर्व काल करू आणि मग काला सेवू। तसा काला होत नाही, तसा काला भेटतच नाही, तसा प्रसाद भेटत नाही जो सतत चिंतन करतो आणि देवालाच प्रार्थना करायची। आपण काय ठरवून काय होणार नाही, कारण सामान्य आमदार खासदार जगाचा कॅबिनेट मंत्री आहे। वांगा बटाटा तिथे जाय अनंत ब्रह्मांडाच्या उदरामध्ये आपण उदार नसं पाहिजे, प्रमाण असं आणि उदार जे प्रत्यक्ष प्रमाणाने पाहिलं। विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई। तिला पाणी पाजलं आणि पाणी पिल्यानंतर वा तिने तृप्तीचा ढेकर दिला आणि यांनी ती कासरा हातात घेतली। कोणी? भगवान श्रीकृष्णाने। आणि निघाल
आणि हा हिचा पाणी आणला गेलेला मालक आला. तो विचार करतोय कोणी अशी हिंमत केली, माझी आहे बैलगाडी माझी आहे आणि यांनी कोणी हिंमत केली ही गाडी हाकण्याची. पाठीमागून धावतोय, थांबा थांबा. आता भरमागणार आहे, त्याला जवळ येऊ द्यायचं होतं म्हणून काय अधिक काय त्यांना काठी वगैरे मारली नाही. म्हटलं जवळ अगदी खेचत खेचत त्याला जवळ येऊ दिलं आणि हा खालचा म्हणतो ए उतर खाली. कोण म्हणतो? भगवान परमात्माला. हा खालचा मालक. आणि मग तो वरचा म्हणतोय, कोणाला म्हणतोय खाली उतर. महाराज 200 बाय 200 तलाव काढला. मी तरी कमी कशाला सांगू. 200 बाय आणि दोघांना बोलावलं, इकडे या. दोघांना विचारलं, म्हटलं ही गाडी कोणाची? माझी. गवळण कोणाची? माझी. दोघांनी तसंच सांगितलं. म्हटलं हे बघा, न्याय असा होईल, या तलावाच्या पलीकडे जो उडी मारून जाईल, एका उडीत पलीकडे जाईल, त्याची गाडी आणि त्याची गवळण. आता ज्याची होती ना, खरं म्हणजे तो ओरिजिनलच आहे, सर्वांचा मायबाप आहे, मालक आहे. आणि जे आपण सर्व डुप्लिकेटच आहोत. खरं म्हणजे जो होता ना, त्यांनी विचार केला या खड्ड्याच्या पलीकडं उडी मारून मरण्यापेक्षा आपण दुसरी गवळण माघार घेतली त्यांनी. आणि ते याला काय अवघड आहे. यांनी त्रिपाद भूमी एका पायामध्ये आकाश पाताल महाराज यांनी अगदी चेंडू सारखी पलीकडे उडी मारली भगवान श्रीकृष्णाने. नंद बाबाच्या लक्षात आलं, म्हटलं हे आपलं आहे. आणि मग ज्याची होती त्याला सांगितलं, म्हटलं ही तुझीच गवळण आहे आणि तुझीच बैलगाडी आहे. असं दिव्य काय करत होतं एकत्रित. अशा अनेक खोड्या केल्या आणि मग घरात थोडासा प्रताप दाखवला. घरात पण दाखवलं म्हणजे आम्ही आता महाराष्ट्रात फिरतो की नाही. आणि खरं म्हणजे आता आम्ही ठरवलंयच, आता ही बरीच आता 8 तारखेला आहे ना अण्णा, किती तारीख आहे? 8 तारखेचं ना. 8 तारखेला गावात कीर्तन करायचं आहे बरं का, सर्वांनी लक्षात घ्या. 7 ते 9 8 ते 10 करायचे. 8 ते 10 सर्वांनी थोडंसं तुम्ही बसा. चार झाडाचे तिकडे जायचे. क्षमा करा, आपण पुढच्या वर्षात तुम्ही सांगाल तशी ती गोष्ट करू. पण त्यांनी कृष्ण हरी राम कृष्ण हरी. चला वाढत असं नाही करायचं, मध्ये टाकायचं. किंमत आहे आणि 30 रुपये किंमत आहे. पूर्ण कीर्तन सुरुवातीपासून ऐकलं पाहिजे. सप्ताहाला आमच्यात 33 वर्षे झाली आणि हे सर्व ग्रामस्थ अत्यंत निरपेक्ष निस्वार्थपणाने पांडुरंगाची माऊलीची सेवा करत असतात. त्याच्याने सर्वांना आनंद मिळतो. संपूर्ण गाव एकत्रित येतो. मकड आरती राहते, त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण राहतं, दुपारी भजन राहतो आणि नंतर हरिपाठ आणि 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तनं राहतात. महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत अत्यंत विद्वान सर्व महाराज लोक येत असतात. में अखंड लिखता है जिसमें खंडता नहीं होती. उससे ये माना जाता है कि जब तक चांद और सूरज है तब तक ये कार्य चलता रहेगा. और इसमें सभी धर्म जाति, या बौद्ध आते हैं, या मुसलमान आते हैं, या आदिवासी आते हैं, या सभी समाज के लोग एकत्र आते हैं और एकत्र में ही आनंदी है. काय शुभेच्छा व्यक्त करणार सर भक्तांना? बस भगवान सबको ऐसे साथ साथ रखे. जो साथ होते हैं उनको आनंद अवश्य मिलता है.